मंजरेकर हे समोर होते, त्यांना साथ गंगाधर महाराज कोले हे करतील. हॅलो हरी हॅलो हॅलो Oh
आपुलियाचा विसर भोळा गोविंदू कळा कौतुके देखील डोळा बैसला मनी तुझी वदनी उच्चारी तुका म्हणे असे तुका म्हणे असे जर नये कानतय ठाई देखील डोळा बैसला मनी तुझी वदनी उच्चारी मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलम तनो हरि महायोग पिते तटे भीमन्त्यम पुंडरीकाय दातुमिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दम परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गं खलु प्रथमदम्
पूर्ण दया तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मनोजीवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजीवम वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये हृदय आपुले चौकालुनिया भले वरी वैसो पावली श्री गुरूंचे आत्मरूपगणी शिव केले स्मरण वय सकळ विद्यांचे अधिकरण हे जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुने आता कोणी एकी भुरली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखील डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग लोकमान्य शास्त्रमान्य जगमान्य जगदवंदन जगद्गुरु तुकोबाराय यांचा गवळण परपार करण्यात येणार आणि 4 चरणाचा अभंग आपण आज कार्याच्या प्रसंगासाठी या सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल कार्याच्या सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय लक्ष असू द्या जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे प्रामुख्याने या महाराष्ट्रामध्ये 4थ्या क्रमांकाचे भक्त या महाराष्ट्रामध्ये असे 4 भक्त होऊन गेलेले आहेत पहिल्या क्रमांकाचे भक्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज दुसरे भक्त नामदेव महाराज तिसरे भक्त नाथ महाराज आणि 4थ्या क्रमांकाचे भक्त जगद्गुरु तुकोबाराय असं एका श्लोकामध्ये वर्णन आलेलं आहे बरं का ज्ञानेश्वर ज्ञानमूर्तींचं साक्षात प्रेम स्वरूपिणी दयामूर्तींचं नामदेवनाथ वंदे पुन्हा पुन्हा वैराग्य पणामूर्ती देहू क्षेत्र निवासीना तुका राम भक्त राज महाराष्ट्राचे पुष्टक आजच्या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय गोकुळामधल्या गवळीची अवस्था आणि त्या अवस्थेचं वर्णन करतात आपण गवळण परपर करण्यात येईल आणि कार्याची सेवा आहे अभंगाकडे वळण्यापूर्वी 2 मिनिटं घेतो पुण्य पाहून क्षेत्र असणारं हे कोपरवाडी गाव या गावामध्ये भव्य आणि दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाचं हे नियोजन विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी झालेलं आहे आणि यावर्षी कलशारोहण त्या निमित्तानं माझ्या वाट्याला आलेली कार्याची सेवा या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा भागवत कथेचे व्यासपीठ चालक हरिभक्त पारायण गुरुवर्य गिरी महाराज पावन मारिकर यांच्या अमृतमय वाणीमधून आपण भागवत कथेचं श्रवण करत आहात आपण भाग्यवान आहात आता ऐका नद्यात आलेल्या जीवाला भागवत कथेचं श्रवण आवश्यक आहे बरं का रामायण कसं वागावं रामायण शिकवतं कसं जगावं गीता शिकवते आणि कसं मारायचं हे भागवत शिकवतं आणि नद्यात आलेल्या जीवाला नेमकं आता 1 दिवस मारायचंय पण कसं मारायचं हे माहिती असणं गरजेचं आहे आणि परमार्थ याच्यासाठी सांगून जाऊ का जाता परमार्थ आपले रेल पाणी लागावं म्हणून नाही परमार्थ पदपदवी मिळावं म्हणून नाही परमार्थ संतती व्हावी म्हणून नाही परमार्थ संपत्ती मिळावी म्हणून नाही परमार्थ एकाच गोष्टीसाठी प्रत्येकाच्या पाठीमागं मरण नावाची भीती लागलेली आहे ती मरण नावाची भीती घालवण्यासाठी परमार्थ मरण काळ जसं आहे तसं मरण कळणं अज्ञान निघून जाणं ज्ञान होणं म्हणजेच काला विठ्ठल असे अखंड हरिनाम सप्ताहामध्ये कार्याची सेवा ही माझ्या वाट्याला आलेली आहे सर्व गावकऱ्यांच्या वतीने बर का
लक्ष द्या सर्व गावकऱ्यांच्या वतीने. आमचे बबन भाऊ खुळे साहेब यांनी फोन केला, ज्यांची माझ्यावर नितांत आणि अत्यंत श्रद्धा. भले महाराज कोपरवाडी या ठिकाणी कार्याची सेवा, मला काही हरकत नाही. हळूहळू इकडे मी आता बरंच सरकायला लागलो. सहस्रकुंड 3 वट इकडं आल्याच्या नंतर माझ्या समाजाचे, माझ्या जातीचे, माझे पाहुणे सोयरे राहिले सगळे भेटतात. खरोखर आनंद वाटतो. नुसते भेटून फायदा नाही, महाराज परमार्थ करतात म्हणून आनंद वाटतो. लक्षात घ्या, कारण इथं जातीचा संबंध नाही, समाजाचा नाही. इथं एकच जात खरी, वारकरी जात. येते पाहिजे जातीचे, माणुसकीचे जात, ही खरी जाती. मी तर म्हणतो महाराज लोक काय संत वाटून घेतले, काय झालं ते जावे ते कपाळा भजन करा विठ्ठल. कीर्तनकारावर अवलंबून गुरुजन मंडळीवर अवलंबून वादक गायक. चला कसं द्यायला. परंतु प्रथम आमचे बंडू महाराज हे सुद्धा आहे, गंगाधर महाराज हे सुद्धा आहे, संतोष बुवा बोले हे सुद्धा आहे. त्यानंतर आमच्या जानाबाई मुक्ताबाई हे सुद्धा टाळ घेऊन उभे आहेत. आमच्या दौलीताई सुद्धा आहेत. आता इकडे आमचे पावनवारी सर्व पावनवारी वारकरी बाबा आणि माझ्यावर नितांत प्रेम करणारी परिसरातली मंडळी सर्वजण आलेले आहेत. मोठे सण आहेत, पुढे भाऊ आलेले आहेत, ते का गुरुडे बंधू हे सुद्धा आहेत. गेले सर माझ्यासोबत आलेले आहेत. सर्वच ही समोर बसलेली सर्वांची नाव माहिती माफ करा. हा कार्यक्रम या गावचे परमार्थ प्रेमी भगवंतावर यांची निष्ठा असे आमचे विठ्ठल बाबा बोतीकर किंवा डुकरे, बरोबर आहे नाही का? डुकरेचं बोतीकर झालं म्हणून विठ्ठल बाबा सेवानिवृत्त झाले आणि आईचं नाव मीराबाई. हा नावही विठ्ठल. विठ्ठलाची मूर्त सुद्धा आणली, मंदिर सुद्धा बांधणार, कासाचा कार्यक्रम करतात. जीवनात आल्याच्या नंतर हे बघा, दुनिया में आये हो यारो तो कुछ करके जा. बर का, नरदेव घेऊन माणूस जन्माला येतो, पण जाताना नाव घेऊन जायचं हे विसरू नका. विठ्ठल गावकऱ्यांच्या सहकार्याने संमती घेऊन बाबांनी या ठिकाणी मंदिर आणि एवढा मोठा खर्च केला. ते परमार्थिक आहेत, परमार्थावर त्यांची श्रद्धा आहे, निष्ठा आहे आणि त्यांच्यामुळे सर्व पाहुणे मंडळी, नातेवाईक, प्रतिष्ठित कर्मचारी, सर्व वर्ग या ठिकाणी, सर्व समाज या ठिकाणी प्रामुख्याने एकत्रित आलेला आहे आणि मलाही स्वाभिमान अभिमान वाटतो बरं का. मी खूप दुरून आलो, जालना जिल्हा म्हणजे काय सोपी गोष्ट आहे, ठीक आहे. आणि मी एक आदिवासीचे असं सांगायला काय हरकत नाही. काही लोकांना वाटते आदिवासीचं नाव घेऊन महाराज कीर्तन करतो, आदिवासीवर कोण बोलतो. आता परमार्थ जर करत असतील, परमार्थ करत असतील तर मग आदिवासी जर नाव घेतलं तर काय फरक पडतो? वाईट धंदे जर करत असतील तर मग नाव घेऊ नये, पण परमार्थ करत असतील तर स्वाभिमान अभिमान आहे ना, नाही का? परमार्थच म्हणायला बरं. आणि जंगलात राहणारा समाज पण आज परमार्थ करून राहिला, शिक्षित झाला, एका विचारानं राहतो, परमार्थ करतो. हे चांगलं आहे की नाही महाराज? जंगलात राहणार, जंगलात राहणार म्हणजे जाता सांगून ध्यान करून दिलेलं बरं, जंगलात राहणार आहेत म्हणून. पण आता नाही, आता गावात आले, परमार्थ करून राहिले. अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, शिक्षित झाले महाराज, माळी घालून राहिले, भजन करून राहिले, म्हणून आनंद वाटतो. म्हणून अभिमान स्वाभिमान आहे. या ठिकाणी खूप मंडळी आलेली आहे परिसरातली. आता सर्व गावांची नावं मी घेत नाही, सर्वांची नावं माहिती नसल्यामुळं आपण अभंगाची लिंक लावून देण्याचा मी प्रयत्न करतो. कार्याचा प्रसंग जरी असला तरी मी जनरल बरंच बोलणार आहे. विठ्ठल
जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात कोणी एकी थोडशी आवाज व्हायला थोडा आवाज भुलली नारी वा महाराज म्हणतात त्या गोकुळामधली गवळण भुलली बरं का महाराज भुलली आता ऐका एक हे ज्ञान आणि एक आहे अज्ञान दोन्हीचं काम आहे भूल पाडणं दोन्हीचं काम काय आहे भूल पाडणं अज्ञानाने सांसारिक जीवावर भूल पाडली परमार्थाकडे येऊ देत नाही अज्ञानं सांसारिक जीवावर पाडलेली भूल आणि परमार्थात आल्याच्या नंतर भक्त ज्या वेळेस देवाची भक्ती करतो बरं का त्याला ज्ञान होतं शरीराचं ज्ञान होतं शरीरावर ज्ञानानं पाडलेली भूल भक्तावर बरं का दोन्हीचं काम काय आहे भूल पाडणं आणि म्हणून महाराज आजच्या अभंगामधून काय म्हणतात कोणी एकी भुलली नारी मग का कोणी एकी म्हणजे त्या गोकुळामध्ये एकच गवळण भुलली का नाही 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 एकी म्हणण्यामध्ये सर्वच आल्या एकी म्हणण्यामध्ये सर्वच आल्या उदाहरण तुमच्या आमच्या माहितीसाठी बरं का आपण कधी कधी सांगताना असं सांगत असतो आमच्या गावची काय आहे एकी आहे आमच्या ग्रामपंचायतची काय आहे एकी आहे आमच्या घरामध्ये कुटुंबाची काय आहे एकी आहे सर्व कुटुंबाची काय आहे एकी आहे समाजाची काय आहे एकी आहे सांगताना असं सांगतो तसं गोकुळामधल्या सर्वच गवळणी पण इथं महाराज एकी जरी म्हटले पण सगळ्याच गवळणी आल्या भुलल्या विठ्ठल का भुलल्या ज्ञान झालं गोकुळीच्या लोक झाले ब्रह्मज्ञान केली वाचून जप तप ब्रह्मज्ञान झाल्यामुळे त्या शरीरावर राहिले नाही शरीरावर राहिले नाही म्हणजे शरीरावर उदास आणि ऐका आता भक्त कोणाला म्हणायचं भक्त ऐशी जाना जे देही उदास गेले अशा पास निवारोनी हा सरळ अर्थ असा आहे देहावर उदास असणं म्हणजे देहाची आसक्ती नाही मी काळा काय गोरा काय जाड काय पतला काय गरीब काय श्रीमंत काय आमदार काय खासदार काय नाही का बसायला पोत काय बसायला गादीत काय खायला गुलाबजामू काय चटणी काय काही संबंध नाही काय खातो आम्ही कसा या सांगा ते देहीची विदेही भोगो दशा बर का याला भक्त म्हणायचं भाऊ शरीराचा संबंध नाही शरीर आज गेलं तरी चालतंय आणि उद्याही गेलं तरी चालतंय शरीराचा मोह नाही शरीराविषयी त्याग झाला शरीराचा निराश झाला आणि परमार्थ करत असताना महाराज म्हणतात जोपर्यंत शरीराचा त्याग होत नाही तोपर्यंत परमार्थाचं फळ मिळत नाही विठ्ठल सांगत असतो आपला महाराज परमार्थ करणं सुरू आहे लोकांचं माना हळू हळू कीर्तन ऐकणं सुरू आहे आमच्या सारख्याचं कमरा बांधू बांधू सांगणं सुरू आहे सांगायचं शिल्लक राहिलं नाही ऐकणारायचं ऐकायचं शिल्लक राहिलं नाही तरी पण पुरेपूर परिवर्तन नाही आणि गुण येईल आणि त्याग झाला नाही याचं एकच कारण आहे नुसतं सांगून जमत नाही नुसतं ऐकून जमत नाही वागावं लागतं क्रिया करूनही दावी ती अंगी आणि नेमकं आपलं वागणं बंद पडलं क्रिया बंद पडली मग गुण येईल का गुण येणार नाही मला हा ज्यांना ज्यांना गुण आला ते वागितलं त्यांनी वागलं आणि सांगितलं नुसतं सांगितलं नाही अनुभव आले अंगात ते या जगा तुका मले चाखुनी सांगेल माझा अनुभव आहे अंगे आम्ही नुसतं सांगायला लागलो विठ्ठल शरीराची आसक्ती नाही देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव चरण सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा याला भक्त म्हणायचं बरं का हा भक्त कळून घ्या दे देही उदास भक्त ऐसे जाणांचे देही उदास थोडक्यामध्ये सांगतो जगद्गुरु तुकोबाराय भजन करू लागले मंबाजी बुवा काट्याच्या लाकडानं मारू लागले कोणाला तुकोबारायला तरीही तुकोबारायचं खाली भजन सुरू होतं पांडुरंग 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 आणि वरून बाबाजी बुवा काट्याच्या लाकडानं मारत होते बरं का मारता मारता मंबाजी बुवा थकले तरी भजन सुरू मंबाजी बुवा थकले जगद्गुरु तुकोबाराय घरी आले शर्ट फाटलं तुकोबारायचं अंग सुजलं तुकोबारायचं रक्तानं लाल बंबाळ शरीर झालं बरं का अंगामध्ये काटे रुतले होते आणि आमच्या जिजाबाई रडू लागल्या डोळ्यातून पाणी आलं म्हणले स्वामी एवढं तुम्हाला कसं त्या इथ्याचं येडं लागलं जरा भानावर या ध्यानावर या रात्रंदिवस भजन करता अहो तुम्हाला त्या मंबाजी बुवाने किती मारलंय हा तुम्हाला काही कळतं का नाही आता तरी
सोडा ना त्या इथ्याचा. इतकं कसं पिसं लागलं तुम्हाला? मंबाजी बुवानं मारलंय तुम्हाला, मारलंय बघा. तुमच्या अंगामध्ये शरीरामध्ये काटे मोडले. लचकंडानं आमची जिजाबाई काटे उपटत होती आणि तू खूप भरायला धावत होती. तुमचं शरीर सुजलंय, रक्तानं शरीर लाल बंब झालंय. बघा जरा, तुम्हाला मारलं त्या मंबाजी बुवानं. आता ऐका, तू खूप बराय म्हणतो रावली. मला मारलं, मला कोण मारणार आहे? जे शरीराला मारलं ते शरीर मी नाही, त्या शरीरात राहणारा मी. आत्मा परमात्मा माझं स्वरूप असल्यामुळं परमात्म्याला कोणी मारू शकत नाही. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः पितो वासुदेव तत्वतः अहम ब्रह्मास्मि तत्वम असि ते तू आहेस. हा बोल तू कोपारायला. हे ज्ञान तू कोपारायला झाल्यामुळे तू कोपारायचा शरीराचा काही संबंध नव्हता. आवले, ज्या शरीराला मारलं ते शरीरच जाणं झाले. देहीची देही भोगो दशा, त्याचा आमचा काही संबंध राहिला नाही. विठ्ठल आपण भक्त म्हणून घेतो, पण आपण भक्तच नाही. शरीर आवडतंय आपल्याला का? त्याग झाला, आवडतं का नाही? आपल्याला फेरियन लवली चपड्या पाहिजे, चोपडं पडा म्हणून पावडर लागते बरं का, साबण पाहिजे. तंदुरुस्ती की रक्षा करता है लाइफ बॉय है जहाँ तंदुरुस्ती है आना म्हणले साबण शिव जमतच नाही आम्हाला. बरं जाऊ द्या. पांढरी केस उपटायले लोक, काळे करायले, घेरडाय. यू एक बाल न छाटो, बस काटो, खोलो, बोलो और लगा लो. हर सफेद बाल काला बनाओ, गोदरेज भेटाय. पांढरी केस उपटायले लोक. त्यागच नाही आपला, शरीरावर त्यागच नाही, मोह गेलाच नाही. ढवळी केस उपटू नका. तुमच्या डोक्यातला ढवळा केस म्हणजे यमान रवलीला झेंडा आहे. अशी झेंडी किती उपटली येऊन फसणार आहे भाऊ? फसणार नाही. त्याग झाला नाही. थोडक्यात सांगायचं म्हणजे आपला त्याग झाला नाही. आणि महाराज म्हणतात जोपर्यंत शरीराचा निराश होत नाही तोपर्यंत तुम्ही भक्त ठरू शकत नाही. आता ऐका, गाड्यामध्ये आपल्या मालेत आपण सुद्धा भक्त आहेत. भजन करणं ही सुद्धा भक्ती आहे, नामस्मरण करणं ही सुद्धा भक्ती आहे. पण माझ्या तरुणांसाठी आणि सर्वांसाठी मी एक भक्तांचा विषय सांगत असतो, 5 मिनिट का होईना, आणि काळाची गरज आहे. आणि माझ्या प्रामुख्याने माझ्या तरुणांसाठी सांगत असतो, ऐका. ज्यांच्या गळ्यामध्ये माळ नाही, कपाळाला गंध नाही, भजन करत नाही, अभंग पाठ नाही, पंढरपूरची वारी नाही, ज्ञानेश्वरी वाचत नाही, काहीच करत नाही, पण आता ऐका, हातामध्ये बंदूक आहे आणि रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून शत्रू बरोबर युद्ध करता तुमच्या आमच्यासाठी, या देशासाठी. आजही सीमेवर ज्यांच्यामुळे तुम्ही आम्ही सुरक्षित आहे, आपला देश सुरक्षित आहे. इकडं आपण सोने करून राहिलो ज्यांच्या जीवावर, ते माझे देशभक्त, देशाची वीरती ओरिजिनल भक्त आहे. कारण त्यांनी कितीतरी जणांनी आतापर्यंत आपलं शरीर फासावर लटकवलं, शरीराचा कधी विचार केला नाही, लेकरा बाळाचा विचार नाही केला. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, हे ओरिजिनल भक्त आहेत. विठ्ठल आणि मला सांगायला आवडतं. आणि हा नेमका महिना कोणता आहे? जानेवारी. तर आता येणारी 26 जानेवारी. 26 जानेवारीच्या दिवशी महाराज त्यांचे जे अभंग आहेत ना, देशगीत म्हणजे अभंग, हे अभंग आपल्या कानावर पडणार आहेत. आणि जे जे हिंदू आहेत, जे जे देशामध्ये राहणार आहेत, ते अभंग ज्यांच्या ज्यांच्या कानावर पडतील, पण जे खरे देशवासी आहेत, ज्यांना स्वाभिमान अभिमान आहे देशाचा, ते अभंग, ते शब्द कानावर पडल्याबरोबर डोळ्यातून पाणी येणार आहे. आलं का लक्ष? त्यालाच म्हणायचं माणूस. मी नेहमी सांगत असतो, माणसानं जीवन असं जगावं, चालताना कोणी रामराम घातलं पाहिजे. ज्या ठिकाणी बसला का त्या ठिकाणी जवळ येऊन कोणी बसलं पाहिजे. आणि गेल्याच्या नंतर ज्याला कळालं का त्याच्या डोळ्यातून पाणी झालं पाहिजे, नाही नाही माणूस होता. आणि माणूस घडवण्यासाठी, माणसासारखा माणूस घडवण्यासाठी आमचा वारकरी संप्रदाय रात्रंदिवस प्रयत्न करतो. ध्यानात ठेवा. कारण संस्कार आणि विचार या ठिकाणीच मिळणार, बाजारात इकडं तिकडं कंपनीमध्ये नाही. विचाराचं कार्ड वाटप करण्याचं काम आमचा वारकरी संप्रदाय करतो. वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय आता जगाच्या पाठीवर नाही. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये येण्यासाठी या जातीच्याने यावं, त्या जातीच्याने यावं, गरिबानं येऊ नये, श्रीमंतानंच यावं, असा काही संबंध नाही. संत म्हणले यारे यारे
आलं का लक्षात? हो, वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही. म्हणून ऐका, भक्तांचा विषय सांगू लागलो. जे सीमेवर रात्रंदिवस लढतात, झुंजतात शस्त्र बरोबर, ते सुद्धा कोण आहे? भक्त आहे. कारण त्यांचा काला झाला महाराज, त्यांचा काय झाला? काला झाला. जे देशासाठी जातात ते अमर होतात. आली का? ये हॅलो हॅलो, हा आल्या. वा. हो हॅलो, आली आली. ऐका, लक्ष द्या. भक्तांचा विषय सांगायलो आणि भक्तांबद्दलच बोलायचं बरं का. हा, भगतसिंग सुखदेव राजगुरू भक्तच होते. छत्रपती शिवाजी महाराज भक्त होते. आणि आता ऐका, बिरसा मुंडा सुद्धा. हा, आणि ऐका माय बापू, आदिवासींनो, तुमच्या आमच्या समाजामधून एक क्रांती सूर्य बिरसा मुंडा होऊन गेलेला आहे. तुमच्या आमच्या समाजासाठी महाराज लग्न केलं नाही, ब्रह्मचारी जीवन जगला आणि समाजासाठी झटला, इंग्रजाबरोबर लढला. आज त्या बिरसा मुंडाची कीर्ती मारावे परी कीर्ती रूपी उरावे. हा, तुका म्हणे एका मरणीचे शरीर उत्तम चिवरे, कीर्ती मागे कीर्ती रूपानं उरलं पाहिजे. कीर्ती महत्वाची आहे, कीर्ती. म्हणून आज देशातल्या वीरांची कीर्ती आहे. हा, देशातल्या वीरांची काय कीर्ती आहे जगामध्ये. पहा, महात्मा गांधी, वारे गांधी, क्या चले तुम्हारे नाम के आंधी, जीवन भर फिरे एक लंगोट में, अब जाकर बैठ गए 500 की नोट में. याला म्हणायचं कीर्ती. हे लोक उजेडात राहिले बरं का महाराज. आपले आंधेपणजी मेले, अंधारात गेले. पण ज्ञानोबाराय, तुकोबाराय, बिरसा मुंडा, छत्रपती शिवाजी महाराज, अनेक प्रत्येक समाजामधले वीर, प्रत्येक समाजाचे संत उजेडामध्ये कीर्ती रूपानं. उजेडी राहिले उजेड होऊन, उजेडी राहिले उजेड होऊन, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, निवृत्ती ज्ञानदेव मुक्ताबाई, मुक्ताबाई. इंद्रायणी करती, इंद्रायणी करती.